भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा वन डे क्रिकेटचा सामना आज रायपूरमध्ये खेळवला जातोय आणि या मॅचमध्ये भारतानं 358 धावांचा डोंगर उभारलाय आणि हा डोंगर उभारण्यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांचा. त्यामुळे आजचा दिवस एक प्रकारे विराट आणि ऋतुराज यांचा ठरलाय. इथं सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की ऋतुराज गायकवाडला झाकण्याचा खूप प्रयत्न केला गेला. जेव्हापासून त्याचं वन डे मध्ये डेब्यू झाले त्यानंतर जवळजवळ 2 वर्षानंतर त्याला खेळवलं गेलं. जवळजवळ 2 वर्ष तो बेंचवर बसून होता. त्याच वेळी तो डोमेस्टिक मध्ये चांगला परफॉर्मन्स करत होता. त्याशिवाय IPL मध्ये तो तर भन्नाट खेळतोयच. पण एवढं होऊन सुद्धा त्याला बाहेर बसवलं गेलं. त्याला कोण बाहेर बसवलं हे तुम्हाला माहितीच आहे. पण तरी देखील आज त्याचा दिवस होता. तो आज आला, मैदानात आला, येऊन त्यानं एक शतक मारलं आणि भारताला अशा धावसंख्येपर्यंत नेऊन पोहोचवलं जिथं आता भारताचा विजय नक्की आहे असं आपण म्हणू शकतो. अर्थात हा क्रिकेटचा खेळ आहे, याच्यामध्ये काही होऊ शकतं, पण तरीही भारतानं एक बलाढ्य अशी धावसंख्या आता उभारलेली आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाडचा हा प्रवास आज त्यानं काय केलं, कशा पद्धतीनं हा सामना झाला आणि ऋतुराज गायकवाडचा इथपर्यंतचा प्रवास काय ते थोडक्यात पाहूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. या आजच्या दुसऱ्या वन डे मॅच मध्ये आज जेव्हा भारतानं सुरुवात केली त्यावेळी यशस्वी जायस्वाल आणि रोहित शर्मा दोघ जण आले होते, पण दोघांनी देखील अतिशय कमी धावसंख्येवर आपली विकेट टाकली. यशस्वी जायस्वालनं फक्त 22 केल्या तर रोहित शर्मानं फक्त 14 रन्स केल्या. पण त्यानंतर विराट कोहली मैदानात आला आणि दुसऱ्या बाजूने नंतर जेव्हा यशस्वीची विकेट पडली त्यावेळी ऋतुराज मैदानात आला. या दोघांनी येऊन एक जबरदस्त गोष्ट केली, ती म्हणजे 195 धावांची पार्टनरशिप दोघांनी केली. वन डे क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेट आणि T20 क्रिकेट या तिन्ही फॉर्मॅटमध्ये थोडा थोडा फरक आहे आणि त्यातला वन डे आणि T20 मध्ये जो फरक आहे तो आहे टेम्परामेंटचा. एका मोठ्या धावसंख्येसाठी टीमनं मैदानामध्ये कुठल्याही खेळाडूनं पाय रोवून उभं असणं गरजेचं असतं. जी गोष्ट विराट कोहलीला जमते, जी गोष्ट रोहित शर्मानं आणि विराट कोहलीनं गेली अनेक वर्ष केलेली आहे, पण आताचे जे नवीन खेळाडू आहेत त्यातल्या अनेकांना ही गोष्ट जमत नाही. ते T20 मध्ये अतिशय व्यवस्थित खेळतात, पण वन डे मध्ये मात्र त्यांच्या विकेट झटाझट पडतात. मागच्या दौऱ्यामध्ये काय झालं ते आपण सर्वांनी बघितलंच होतं. त्यामुळे या ठिकाणी ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहलीने 195 धावांची पार्टनरशिप केली आणि त्यांनी दाखवून दिलं की वन डे क्रिकेट कसं खेळायचं असतं. एक अतिशय टेम्परामेंटली तयार असलेली एक परफेक्ट इनिंग या दोघांनी खेळली, ज्याच्यामध्ये ऋतुराज गायकवाडनं 12 4 आणि 2 6 मारले. विराट कोहलीच्या नंतर येऊन त्याने विराट कोहलीच्या अगोदर शतक पूर्ण केलं. विराट कोहली देखील अक्षरशः त्याच्याकडे बघत राहिला होता. इथं आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी सहज ट्विटरवरती त्यावेळेला बघत होतो, अनेक लोक म्हणत होते की विराट कोहली दोन्ही एंडवरती बॅटिंग करतोय असं वाटतंय, इतकं जबरदस्त ऋतुराज गायकवाड खेळत होता. 2018 मध्ये पहिल्यांदा ऋतुराज गायकवाडचं नाव चर्चेमध्ये आलं जेव्हा त्यानं महाराष्ट्राला विजय हजारे ट्रॉफीमध्ये विजय मिळवून दिला हिमाचल प्रदेशच्या विरुद्ध. त्यावेळी खेळताना त्याने देखील 114 रना बनवल्या होत्या, पण त्यानं विजय मिळवून दिला होता आणि अतिशय व्यवस्थितपणे स्वतःच्या जीवावर त्यानं मिळवून दिलेला होता. त्यानंतर तो CSKच्या टीम मध्ये गेला. 2021 मध्ये त्यानं सर्वात हाय स्कोर केला होता, 735 धावा काढल्या, CSKला ट्रॉफी मिळवून दिली. त्यानंतर प्रत्येक इयर मध्ये म्हणजे 2022, 23, 24 पर्यंत प्रत्येक वर्षी तो जबरदस्त क्रिकेट खेळलाय CSK साठी, पण तरीही भारताच्या संघात मात्र त्याला सलगपणे कधीच खेळवलं गेलं नव्हतं. 2025च्या सीझनमध्ये दुर्दैवानं त्याला जखम झाली आणि त्यानंतर तो खेळू शकला नाही, पण तरी देखील या महाराष्ट्राच्या प्लेयरला 2022 मध्ये एक छोटीशी संधी दिली गेली ODI मध्ये खेळायची, पण त्यानंतर त्याला लगेच ड्रॉप केलं गेलं. 2023 मध्ये सेम केलं गेलं. अर्थात भारताच्या टीम मध्ये खेळणं अवघड असतं, तिथं खूप मोठा टॅलेंट पूल आहे, पण तरी देखील त्याला संधी अशी सलग दिलीच गेली नाही. त्यामुळे ऋतुराज गायकवाड चमकलाच नाही. त्यामुळे काय झालं, ऋतुराज गायकवाड फक्त डोमेस्टिक मध्ये आणि IPL मध्ये खेळत राहिला. त्याच्याकडे भरपूर टॅलेंट असताना देखील तो या वन डे इंटरनॅशनल मध्ये भारतासाठी काही करू शकला नव्हता, जे त्यानं आजच्या या मॅच मध्ये करून दाखवलं. त्यामुळे ऋतुराज हा अनेक वर्ष बेंचवरच बसून राहील की काय असं वाटत होतं, कारण 2023 मध्ये शेवटी तो ऑस्ट्रेलिया बरोबर खेळलेला होता, ज्यावेळी त्याने चांगल्या 71 रना केलेल्या होत्या, तरी पण तो त्यानंतर बेंचवर बसला. आणि आता तर जेव्हापासून गौतम गंभीर आले कोच म्हणून, त्यानंतर तर त्याला संधी मिळण्याचे चान्सेस जवळजवळ कमीच झाले. कारण तुम्हाला माहिती आहे की गंभीर आणि MS धोनी यांच्यामध्ये एक प्रकारचं शीतयुद्ध आहे. कितीही वेळा गौतम गंभीरनं नाही म्हणून सांगितलं तरी गौतम गंभीरच्या एकूण वागण्यावरून हे लक्षात येतं. आता गौतम गंभीरचं हे शीतयुद्ध वाढत वाढत
रोहित शर्मा बरोबर, विराट कोहली बरोबर अशा अनेक प्लेयर्स बरोबर चालूच आहे. पण तरी देखील या गौतम गंभीरच्या काळात श्रेयस अय्यर इंजर्ड असल्यामुळं ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली आणि त्या संधीचं ऋतुराजनं सोनं केलं. परवाच्या मॅचमध्ये देखील तो खेळला होता 30 तारखेच्या, पण त्यामध्ये ब्रेव्हिसनं त्याचा चांगला कॅच घेतला ज्यामध्ये तो काहीच करू शकत नव्हता अर्थात. पण त्यानंतर अशी मागणी होत होती की त्याला ड्रॉप केलं पाहिजे, पण तरी देखील आजच्या मॅचमध्ये तो आला आणि त्यानं अशा वेळेला मॅच काढून दिली, कारण या वेळेला जर तो फेल झाला असता तर भारताच्या टीममध्ये अनेक लोक आहेत जे आपल्या नंबरची वाट बघत बसलेले आहेत. त्यामुळे ऋतुराजला परत संधी मिळाली नसती जी मिळाली, कारण त्याचं वय देखील आता 28 आहे. खरं तर त्याला अशी संधी आणि त्या टीममध्ये त्याचं कंटिन्युअसली राहणं हे 23-24व्या वर्षी चालू झालं तर पुढचं 10-12 वर्षांचं एक चांगलं करिअर होतं आणि भारताला देखील एक पक्का परमनंट वन डे प्लेअर मिळेल. कारण भारताच्या टीममध्ये आता जर बघितलं तर ODI खेळणारे असे फार कमी लोक शिल्लक आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली हे काही या जनरेशनचे प्लेयर नाहीत, ते मास्टर प्लेयर्स आहेत, ते अनेक वर्षांपासून खेळत आहेत. पण नवीन जनरेशनमध्ये जे खेळाडू आले त्यांच्यामध्ये एक शुभमन गिल वगळता फार लोकांची काही नावं सांगता येणार नाहीत. त्यामुळं ही गोष्ट बदलण्यासाठी आणि महाराष्ट्राचा एक प्लेयर या टीममध्ये असणं जी गरजेची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यासाठी ऋतुराज येणं, चमकणं गरजेचं होतं. कारण काय आहे, पूर्वीच्या काळची भारताची टीम जर बघितली ODIची तर त्यामध्ये हमखास मुंबईचे 4 ते 5 प्लेयर्स असायचे. ही गोष्ट इंडियन क्रिकेट टीम बरोबर कायम असायची. यामध्ये कुठलंही राज्य दुसऱ्या राज्यापेक्षा जास्त कमी असण्याचा प्रश्न नव्हता, पण अनेक वेळा हा बॅलन्स करण्यासाठी मुंबईच्या खेळाडूंना डावललं गेलंय. अमोल मुजुमदारला डावलण्याचं कारण हेच होतं की बाकीच्या राज्यातल्या खेळाडूंना चांगली संधी मिळायला पाहिजे. अशी संधी देण्याच्या नादात कितीतरी मुंबईचे खेळाडू, महाराष्ट्राचे खेळाडू या अगोदर कुजलेले आहेत. पण अशीच परिस्थिती ऋतुराज गायकवाड बरोबर व्हायला नको असं मला वाटत होतं, अनेक लोकांना महाराष्ट्रातल्या वाटत होतं. पण ती आता होणार नाही, कारण ऋतुराजनं आज जे शतक मारले ते अतिशय जबरदस्त टेम्परामेंटली आणि एकदम व्यवस्थित त्यानं सिच्युएशन हँडल करून तो खेळलाय. त्यामुळं ऋतुराज गायकवाडला त्याच्या पुढच्या क्रिकेटच्या करिअरसाठी शुभेच्छा. हा व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. या व्हिडिओबद्दल, ऋतुराज गायकवाडच्या आजच्या सेंचुरीबद्दल आणि आजच्या एकूण मॅचबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.